जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. गुलाबराव पाटील शिंदे गटाचे नेते आणि मंत्री असलेले यांना शिवसैनिकांनी दिलाय जोरदार धक्का. जळगावात गुलाबराव पाटलांचा झालाय दारुण पराभव. अक्षरशः गुलाबराव पाटलाला शिवसैनिकांनी रडवलं. नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत. गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाऊन नंतर सत्तेत मंत्री झाले. ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून स्वतःला घेणारे, परंतु नंतर शिंदेंसोबत जाऊन सर्वात मोठे गद्दार ठरलेले गुलाबराव पाटील यांना पालकमंत्रीपद सुद्धा भेटलं. परंतु गद्दारीचा डाग जात नसतो आणि शिवसैनिक गद्दारीचा बदला कधी ना कधी घेतोच, हे म्हणत काल झालेल्या नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांनी जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणं हादरवून टाकली आहेत. या निवडणुका जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांना अनपेक्षित धक्के बसले असून विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा निकाल मोठा राजकीय धक्का मानला जातो. कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा नगर परिषद टिकवता आली नाही. सामान्य शिवसैनिकांनी घेतलेला बदला हा सगळीकडे चर्चेचा विषय आहे आणि ठाकरेंशी जर तुम्ही गद्दारी केली तर आम्ही तुम्हाला तुमच्याच मतदारसंघात येऊन पाडू, हा शिवसैनिकांनी दिलेला संदेश निर्वाणीचा ठरला आणि हा मोठा झालेला निकाल राजकीय धक्का मानला जात आहे. कारण त्यांच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी असलेली धरणगाव नगर परिषदेमध्ये शिंदे गटाचा उमेदवार पराभूत झाल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांचा बालेकिल्ल्याच ढासळल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर शिंदे गटाच्या आमदारांनी आपापले गड राखले, मात्र गुलाबराव पाटील यांचा पराभव सगळीकडे ठळकपणे चर्चेला जात आहे. जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या आमदारांनी नगर परिषदेत इतर ठिकाणी यश मिळवलं होतं. पाचोरा आणि भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी तिथे त्यांचा जो गड होता तो राखला. चोपडा येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनीही सेनेचा नगराध्यक्ष निवडून आणला आणि आपला प्रभाव सिद्ध केला. पारोळ्यात अमोल पाटील यांनीही तसंच केलं. मात्र अमळनेरमध्ये नुकतेच शिंदे गटात गेलेले आमदार चौधरी यांना प्रस्थापित नेत्यांना धक्का देत विजय मिळवला. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री असलेले गुलाबराव पाटील धरणगाव नगर परिषदेत विजय मिळवण्यात अपयशी ठरले. धरणगाव हे गुलाबराव पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. मात्र धरणगाव नगर परिषदेत शिंदे गटाकडून वैशाली भावे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर ठाकरे गटाकडून शहर विकास आघाडीच्या लीलाबाई चौधरी मैदानात होत्या. ही लढत अत्यंत चुरशीची झाली. एकीकडे गुलाबराव पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर दुसरीकडे शहर विकास आघाडीने त्यांचा गड हादरवण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. गुलाबराव पाटील यांनी धरणगावमध्ये अनेक सभा घेतल्या, विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र यावेळी त्यांचा राजकीय करिश्मा मतदारांवर प्रभाव टाकू शकला नाही. तर दुसरीकडे लीलाबाई चौधरी यांनी अहिराणी भाषेत घेतलेल्या जोरदार सभेमुळे प्रचाराला वेगळी धार दिली. या सभेत त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं. गुलाबराव पाटलांना घातलेले कपडे माझ्या नवऱ्याने शोधून दिले होते, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या आक्रमक शैलीमुळे निवडणुकीत वातावरण तापलं होतं. अखेर निवडणुकीत लीलाबाई चौधरी यांनी बाजी मारली, त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसलेला दिसला. धरणगाव नगर परिषदेमध्ये निवडणुकीत भाजपाने अप्रत्यक्षपणे लीलाबाई चौधरी यांना मदत केल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे. चौधरी या ठाकरे गटाच्या उमेदवार असल्या तरी भविष्यात शहर विकास आघाडीच्या दृष्टीने ते भाजपमध्ये सुद्धा फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलाला दिलेला दणका हा अक्षरशः त्यांच्या राजकारणाच्या करिअरला सर्वात मोठा धक्का मानला जातो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसैनिकांनी गुलाबराव पाटला विरोधाचा जो काय होता तो बदला घेतला का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.